जिंदगी जिंदगी एक किराए का घर ज्या ठिकाणी व्याभिचार परस्त्री सोबत व्याभिचार होत असेल त्या ठिकाणी तू जा, ज्या ठिकाणी मद्यपान करत असतील त्या ठिकाणी तू जा, ज्या ठिकाणी मांसाहार केला जात असेल त्या ठिकाणी जा, ज्या ठिकाणी हिंसा होत असेल त्या ठिकाणी तू जा. कोण सांगताय? परीक्षित राजाने कलीला सांगितलं आणि मग तो कली म्हणला, अरे तू सगळ्या मला घाण जागा दिल्या, एक तरी चांगली जागा सांग म्हणे. मग एक काम कर, तू सोन्यात जाऊन बस. आणि त्याच्या डोक्यावर जो मुकुट होता तो कोणाचा होता? जरासंधाचा. नाही का, चोरलेला मुकुट परीक्षित राजाच्या डोक्यावर होता आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. बऱ्याच जणांच्या बुद्ध्या भ्रष्ट होतात. माझ्यासारखा मी श्रीमंत हो, पंचक्रोशीत माझ्याशिवाय कुणीच नाही. अरे जाय, 9 भी मर गए, 10 भी मर गए 188. अरे 33 कोटी देवता वो भी मर गए. अरे बड़े काल के झाशी यम का बडा तडाकावे. अरे तू क्या जाने शेमड्या लडकावे. हो, सगळे जाणार आहे, देह जाणार याशी काढोबा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर बदलना पडेगा. परीक्षित राजाने मेलेला सर्प शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. तो सर्प, मेलेला सर्प बघितला आणि त्या ठिकाणी शृंगी ऋषींनी शाप दिला, ज्याने कोणी मेलेला सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये टाकलाय तो सर्प 7 दिवसामध्ये जिवंत होईल आणि सदर व्यक्ती मरण पावल. बातमी गेली परीक्षित राजाला आणि परीक्षित राजाला कळालं मला 7 दिवसामध्ये जायचंय. श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली, देवा भगवंता, मी ज्यावेळेस माझी आई उत्तरेच्या गर्भामध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस पांडव कुळाचा नाश व्हावा या उद्देशाने अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र चालवला आणि त्या ठिकाणी मला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तू सुदर्शन चक्राच्या रूपाने आईच्या गर्भामध्ये आलास आणि मला वाचवलंस. का तर माझ्या हातून साधू संतांचं कार्य करून घ्यायचं होतं म्हणून. पण आज माझ्या हातून फक्त माझी बुद्धी भ्रष्ट झाली, माझ्या डोक्यामध्ये कली गेला म्हणून माझ्या हातून चूक झाली. देवा भगवंता, आता मला उद्धाराचा मार्ग सांग. मला सांगितलं ना त्याने की जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन. त्याला तरी कळालं 7 दिवसामध्ये जायचंय. परीक्षित राजाला श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली. देवाने सांगितलं काळजी करू नकोस,
भूलोकावर शुकदेवाला तू शरणागती पत्कर. शुकदेवाने 7 दिवस भागवताचं पारायण केलं आणि त्या ठिकाणी परीक्षित राजाला जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचं साधन दिलं की ज्या साधनाची गरज तुम्हाला आणि मला आहे. हो, ते साधन दिल्यानंतर परीक्षित राजा एकनाथी भागवतामध्ये पहिल्या का दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात, तव म्हणे परीक्षिती या लागे त्यादोक्त मी पूर्ण कृपा केली तुम्ही निजबोधे. आणि परीक्षित राजा म्हणतो, अरे देवा, आता माझा जन्म मरणाचा फेरा चुकला, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुसले भाव पुसले वसवसले देव. परीक्षित राजा म्हणतो, आता माझा उद्धार झाला. शेवटच्या दिवशी बोर खाण्याची इच्छा प्रकट झाली. त्या बोरामध्ये ती आळी नाही का, तक्षक नावाचा सर्प आळीच्या रूपाने दडलेला होता. आळी बाहेर आली, सर्प झाला. परीक्षित राजाला दंश केला. परीक्षित राजा मरण पावला. किती दिवसात? 7 दिवसात. इथं दोन्ही मृदुंगाचार्य, इथं ताई, बाबा नाही का, जयवंत भाऊ, बाबासाहेब नाही का, संतोष भाऊ, योगेश भाऊ, तुम्ही सर्वजण, हे भजनी मंडळ सर्वजण, आपण किती दिवसात जाणार आहे? हो पाहुणे, अहो किती दिवसात जाणार आहे? वरका लवकर, टाइम झालाय. किती दिवसात जाणार आहे? काही या आठवड्यात जाणार आहे? त्या परीक्षित राजाला माहिती पण नव्हतं. विशाल महाराज त्याला तरी माहिती होतं की मला 7 दिवसात जायचंय. तुम्हाला आम्हाला माहिती किती दिवसात जाणार आहे? अरे क्या भरोसा है इस जिंदगी का, अरे साथ देती नहीं है किसी का. या जीवनाचा भरोसा नाही. जा तुम्ही किती जरी लावलं ना, कोटी जरी तुम्ही दवाखान्यात खर्च केले, पण ज्या दिवशी त्याला तुम्हाला न्यायचं ना, त्या दिवशी भुंगून घडघडी काळ वाट याची पाळे, आठवणी किती आहे आवडा, आठवणी किती आहे आवडा. घडघडी काळ वाट याची पाळे, आठवणी किती आहे आवडा, आठवणी किती आहे आवडा. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे. अरे त्या परीक्षित राजाला कळालं की माझा काळ 7 दिवसामध्ये, मला जायचं, माझं जय हरी विठ्ठल 7 दिवसात होणार. पण तुमचं आमचं किती दिवसात होणार आहे? 7च दिवसात. काही या आठवड्यात, काही पुढच्या आठवड्यात, काही या महिन्यात, काही त्याच्या पुढच्या महिन्यात, काही या वर्षी. देवळाच्या काय असं देवाचं? देवाचं द्वार कुठं आहे? ते तर मंदिराचं द्वार आहे. देवाच्या द्वारा जाता का देवळाच्या? देवळाच्या द्वारा जाऊ राहिलो. देवाचा द्वार कुठे? इथे. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखे, यही बड़ा चंपा. बंगला खूप बनायावे, अंदर नारायण सोय झोपेले. याच्यात आपला सुद्धा तो ज्या दिवशी तुम्ही ओळखणार ना, तुम्ही म्हणतात आवी टगे माय, माय विटेना. अरे जवळची आहे परी भेटेना. आपल्या जवळच आहे रे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझ्या जवळच आहे, पण त्याला तुम्हाला गुरु करणं गरजेचं आहे. भावे विन देव न करे संदेव, वा वा. बघा आले आले आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. गुरु कोण आहे? गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरुवे नमः.